मैदानामध्ये बिग बॅटल आणि या बिग बॅटल साठी मात्र एक अप्रतिम आवाज अर्थातच विघ्नेशजी मडवी सर. थँक्यू व्हेरी मच. प्रवीण वंडुस्कर महाराज यांची वाणी तुम्ही ऐकलीत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. श्री शंकर वसंत मोहिते दादा पुरस्कृत 32 शाळा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित 32 शाळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचंच हार्दिक 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 असं स्वागत आहे. 32 शाळा हा परिसर जर पाहिला तर नाग आणि नागपंचमीसाठी जाणला जातोय आणि या परिसरामध्ये जगात अशी नागपंचमी कुठेही साजरी केली जात नाही. या 32 शिराळा परिसरामध्ये केली जाते आणि गोरक्षक महाराजांचं देखील या परिसरामध्ये वास्तव्य होतं म्हणून त्यांचं देखील भरपूर देवस्थान एक प्रचलित आहे आणि आज त्याच परिसरातील अनेक तारे सितारे मात्र या मैदानामध्ये अवतरताना दिसतील. औचित्य आहे 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 आणि या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा आजचा फायनल आणि शेवटचा दिवस. कोण जिंकणार ही स्पर्धा याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि दरम्यान आजच्या दिवसातली तिसरी मॅच रंगली जाते. MV टायगर्स वर्सेस SD लायन्स हे दोन संघ मैदानामध्ये खेळत असताना MV टायगर्स टीम बॅटिंग साठी उतरली आणि SD लायन्स टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉम बॉक्स मध्ये येतील. लक्षात घ्या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळेच दोन्ही टीमचे 12th मॅन MV टायगर्स आणि SD लायन्स टीमचे 12th मॅन. मॅचला होते सुरुवात आणि फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल शैलेश आणि विजय आपण पाहू शकाल. पहिला बॉल हुक केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत पहिली धाव कंप्लीट केली जाते. त्याचबरोबर दुसरी धाव देखील आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी असा उंच असा वाढलेला गवत आहे त्यामुळेच चेंडू कुठेतरी सापडत नाही त्यामुळेच अशा धावा होत साहजिकच आहे. 3 धावा झालेत. वेलकम डेडी. यस आणखीन एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवते. फुलर लेनचा चेंडू बॅटची एज चेंडू जाते फ्लाय स्लिप मध्ये. बघा या मैदानामध्ये गवत साचलेलं आहे. गवत वाढलेलं आहे त्यामुळेच या गवतामध्ये जर चेंडू हरवला तर तुम्ही हात वर केला तर अंपायर सरळ चौकार घोषित करतील. अन्यथा तुम्ही जर हात वर केला नाही तर धावा काढतच राहतील. म्हणून 4 काढू शकता. म्हणून जर चेंडू तुम्हाला सापडला नाही तर तुम्ही नक्कीच हात वर काढा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना षटक क्रमांक पहिलं खोलबा टप्प्याचा चेंडू विनायक झेंडे मॅन फ्रॉम बेलापूर क्रिकेट मधून चांगलं क्रिकेट खेळते. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. थ्रो चांगला आहे पण यशांचा वेध घेऊ शकला नाही. बघा या गवतामध्ये जर चेंडू हरवला तर तुम्ही हात वर केला तर चौकार घोषित केला जाईल आणि जर धावा धावून काढल्या तर फक्त 4च धावा म्हणजे एनी हाव तुम्हाला 4 धावा मिळतील. विनायक झेंडे गोलंदाजी ट्रॅकवर. खोलबा टप्प्याचा चेंडू आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना पहिला गडी बॅक टू द डगआउट. विजय परतलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावर. निलेश मर्डेकर यांचं देखील आगमन झालंय. पश्चिम महाराष्ट्रातील वन ऑफ द माय फेवरेट कॉमेंटेटर आणि अनेक वर्ष या आवाजाने आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. अनेक वेळा आम्ही युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा जेव्हा जेव्हा आवाज ऐकायचो जेव्हा लोक त्यांचा आवाज ऐकायचा तेव्हा निलेश मर्डेकरांची वाणी ऐकून मला फोन यायचे की यस की तुम्ही समालोचन करतायत का. पण आज खऱ्या अर्थानं आनंद वाटतोय की समालोचन क्षेत्रातील एक प्रामाणिक माणूस कसा असतो त्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे निलेश मर्डेकर. खूप चांगलं वक्ती आणि तितकाच चांगला समालोचक आज या कमेंटरी बॉक्स मध्ये. आमचे परम मित्र सुनील लांबोर हे देखील सध्याच्या घडीला अगदी कमी वयात अनेक स्पर्धेमध्ये त्यांची वाणी ऐकायला मिळते
राहुल शिरसाट हे देखील एक मोठं नाव आहे। यावेळी ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ला क्लिअर करणारा सुनील पाटील नानाच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार। पहिले षटक सुरू असताना 10 धावा फलकावर लगेच सुनील पाटील नाना म्हणजेच पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, ट्रॅफिक पोलीस म्हणून ठाणे परिसरामध्ये कार्यरत आहेत, तरी देखील क्रिकेटवर असणारं प्रेम सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। इथे चांगला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळते, बाउन्सर चेंडू हाताळला गेलाय, डॉट बॉलची सांगता होतीये। पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय, टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर 1 गडी बाद। बॅटिंग करत असताना टीम एसजी लायन्स एमबी टायगर्स टीम बॅटिंग साठी उतरली आहे। चांगला खेळ सुरू आहे। 32 शाळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 प्रवीण महाराज बंडुस्कर हे देखील वाणी तुम्ही ऐकलीत, कारण की मला आठवते की 32 शाळा प्रीमियर लीग ची पहिली प्रीमियर लीग पहिलं सीझन होतं, त्यावेळेस पहिल्या सीझन मध्ये प्रवीण महाराज यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यानंतर बघता बघता आता 7-8 वर्ष उलटली। 10 धावा दाखल लगेच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि सध्याच्या घडीला निलेश मर्डेकर ज्या पद्धतीने समालोचन या पश्चिम महाराष्ट्रामध्ये करतात त्याप्रमाणे प्रवीण महाराज वंडुस्कर यांचा देखील प्रभावशाली समालोचन मी सातत्याने ऐकलात। काल देखील स्वराज 32 शाळा प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवाज ऐकलात। आज या असोसिएशनच्या माध्यमातून म्हणजेच 32 शाळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जोडले गेले, म्हणजेच जरी एका विभागातील एका जिल्ह्यातील 2-2 असोसिएशन असले तरी देखील समालोचकाला ही तारेवरची कसरत असते की ह्या असोसिएशन मध्ये किंवा या प्रीमियर लीग मध्ये आपण जाऊ की त्या प्रीमियर लीग मध्ये जाऊ, पण प्रत्येक असोसिएशन ही आमची घरची असोसिएशन आहे। त्यामुळे संदीप पाटील बबलू या व्यक्तीच्या बद्दल म्हणायचं तर पश्चिम महाराष्ट्राला एकत्र करणारा हा पहिला व्यक्ती आहे, ज्यांच्या माध्यमातून या 16 असोसिएशनना एकत्र केलं आणि पश्चिम महाराष्ट्राची असोसिएशन बनवली। मला आठवतं की पहिले सीझन होतं त्यावेळेस संदीप पाटील बबलू हे व्यक्ती थोडस फ्रस्ट्रेट झालं होतं, पण बघता बघता संयम कसा असतो आणि असोसिएशन कशा पद्धतीने चालवावी यासाठी भरपूर मेहनत आणि भरपूर कार्य राहिलाय। खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑन रिजनला क्लिअर करणारा फलंदाज शैलेशच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार षटकार। षटकांदाजी ट्रॅकवर आहे, पहिल्या षटकामध्ये 10 धावा गोलंदाज विनायक झेंडेने खर्च केल्या। आता सागरच्या पहिल्याच बॉलवर षटकार लगवलाय, शैलेशच्या बॅट मधून षटकार आलाय। टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर, षटक क्रमांक 2 अप्रतिम असं आयोजन। नवी मुंबईतील वन ऑफ द बेस्ट मैदान म्हणजेच भूमिपुत्र मैदान कोपरखेडणे। लोवर फुलटॉस चांगला गो चेंडू पाहायला मिळते, कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल, वेगाने क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फेकी करेल आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि काय घडलाय, खराब कॉलिंग आणि खराब रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद होताना पाहायला मिळतील। विजयच्या विकेटचं शैलेशच्या विकेटचं पतन, दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना एमबी टायगर्स संघाला। फलंदाज शैलेश बॅक टू द डगआउट। त्याच दरम्यान सचिन भाऊ चव्हाण यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। सचिन भाऊ यांचा विचार केला तर क्रिकेट पासून फार दूर असतात, क्रिकेट जास्त खेळत नाही, पण या असोसिएशन साठी नेहमीच त्यांचं योगदान राहिलंय, सातत्याने आम्ही पाहिलंय। संदीप पाटील बबलू असतील किंवा नाना असतील यांच्या सोबत काम करण्यासाठी धडपडणारा व्यक्तिमत्व आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते। 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर, षटक क्रमांक 2 17 या आकड्यावर। 2 धावा घेत असताना धावचीच्या स्वरूपात बाद झाला। ओम साई एमटीसी लाईव्ह क्लीन नेट टेलिकास्ट करत असताना खोलबा टप्प्याचा चेंडू, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगली रणनीती आखली जाते। गोलंदाजाच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल सागरचं, कारण की पहिल्या बॉलवर षटकार लगवला होता
धावा थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळेच प्रत्येक बॉलवर अटॅक केला जातोय बॅटरच्या माध्यमातून. खूप चांगला बॉल इनटू द ब्लॉक होल. अगदी ब्रह्मास्त्र वापरला गेलाय. कॉइन बॉक्स डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. काय चेंडू पाहायला मिळते. अगदी या कठीण प्रश्नाचं उत्तर नव्हतं नानाकडे आणि डॉट बॉलची सांगता होतीये. खूप चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. हे चेंडू आहे ना, हे फलंदाजांना जखडून ठेवण्यासाठी असतात. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेतलाय. काही कमबॅक केले सागरने. लाजवाब गोलंदाजी करत असताना 18 धावा धावफलकावर लागलीत. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केलं जात आहे. षटक क्रमांक 2 5 बॉलचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावर लागलीत. फुलर लेनचा चेंडू मिस केलाय नानाने आणि इथे मेल फक्त सिंगल आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9. 19 धावा, 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना टीम MB टायगर्स टीम. उर्वरित 2 षटकामध्ये काय घडते तोपर्यंत जाऊया DJ मास्टर कडे आणि ऐकूया एक मधुर गीत. अप्रतिम स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सीमारेषे पलीकडे नानाच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. सुनील पाटील नाना फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. ते करत असताना आपलं काम करत असताना मात्र क्रिकेटशी जुडलेली नाळ आज देखील मैदानामध्ये घेऊन येतोय नाना यांना. आणि चांगला खेळ सध्याच्या घडीला MB टायगर्स टीम साठी करत असताना टीमची धावसंख्या 25. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी, चांगली सटिक लाईन अँड लेंथ सबबदरीन राहिलाय. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर कमबॅक करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं. इथे देखील सेम बॉल, पण यावेळेस लाईन मिस केली. अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये विजय पावले या खेळाडूचा, या संघाचा देखील तुम्ही पराभव केला होता. म्हणूनच एक हाय कॉन्फिडन्स असेल. त्यामुळेच मोठ्या संघाला पराभूत केलं ही एक चांगली बाब असेल. मॅच होते सुरुवात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा नाना मिस करत असताना डायरेक्ट हिट. खूप चांगली विकेट किपिंग म्हणावं लागेल. अप्रतिम विकेट किपिंग आणि फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज अजयला परतावं लागेल आणि सचिन माने अप्रतिम विकेट किपिंग पाहायला मिळते.
गडी क्रमांक बाद होतोय तिसरा आणि तिसरा धक्का लागतोय एमबी टायगर्स टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल कशा पद्धतीने फुलर लेनचा चेंडू नानाने मिस केलाय. विकेट कीपर कडे चेंडू जातोय, एका हातामध्ये पकडून अगदी डायरेक्ट हिट केला जातोय आणि धावचीच्या स्वरूपात ओम साई एमटीसी लाईव्ह. यस, गोलंदाज आपण जर पाहिलं तर गणेश माने आणि विकेट कीपर सचिन माने, म्हणजेच मानेवाडीची ही दोन खेळाडू आहेत. अमर माने मानेवाडीचा सितारा, या मानेवाडीच्या खेळाडूने देखील चांगलाच कारनामा केलाय. आज आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट, आपल्या तालुक्याचं क्रिकेट गाजवणारे हे सगळेच रती महारथी मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळतील. 3 गडी बाद 26 धावा धावफलकावर लागलेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना नवीन गोलंदाज जर पाहिलं तर गणेश माने आपल्याला पाहायला मिळाला आणि नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय सुमित. धावा करावा लागतील. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 70 धावा जवळजवळ चेस होताना पाहायला मिळाल्या. पण हे मैदान जाणलं जातं की मोठमोठे टार्गेट, मोठमोठे धावसंख्या इथे चेस होताना अनेक वेळा पाहिले आणि छोटा टार्गेट जर करत असेल तर गोलंदाजांना मात्र चिंतेची बाब असेल. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. फुलर लेनचा चेंडू आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. ऑन साइडला सुमितच्या बॅट मधून येतोय आल्या आल्या लगवलेला क्रॅकिंग षटकार. स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय सुमितच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते. ऍक्शन रिप्ले मध्ये वेगळ्या अँगलने आपण पाहू शकाल काय स्ट्रोक लगवलाय षटकार. टीमची धाव संख्या 32 या आकड्यावर. 3 गडी बाद 32 धावा. 32 शाळा प्रीमियर लीग 2024 रबर बॉल क्रिकेटचा घमासान सुरू आहे. ऑफ स्टंपर मारा ठेवला गेला, लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते नो बॉल. नो बॉलचा इशारा केला जातोय कारण की जी विकेटची लाईन आहे ना ती लाईन क्रॉस केली, सीमा उल्लंघन केलं, त्यामुळेच यावेळी देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये आणि वेकंट एरिया आहे. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमितच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब दर्जेदार क्रॅकिंग चौकार. सध्याच्या घडीला सुमितच्या माध्यमातून खुलबा टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. थ्रू द एक्स्ट्रा कव्हरची रिजन मध्ये अगदी गॅप शोधली आणि सीमारेषे पलीकडे. आपण पाहू शकाल शशी साटम सर असतील अंपायरच्या भूमिकेत. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं आणि अंपायरच्या दुनियेतलं एक आदराने घेतलेलं नाव आणि त्याच्या समवेत एक्सपिरियन्स मॅन मिस्टर शिवराम वैटी सर हे देखील पाहायला मिळेल. राज्याध्यक्ष सर देखील आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. अंपायरच्या भूमिकेत अनेक ऑफिशियल अंपायर आहेत, त्यांनी या स्पर्धेसाठी न्यायाधीशाची भूमिका बजावली. पण सध्याच्या घडीला चांगल्या रिदम मध्ये आहे. पाऊस नाहीये पण धावांचा पाऊस पडत असताना मॅचची एज झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. या षटकामध्ये पुरेशा धावा मात्र येताना दिसतात कारण या षटकामध्ये गोलंदाजाने तब्बल 20 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 39 धावा. 39 धावा 3 गडी बाद. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. जर या षटकामध्ये देखील 20-22 धावा आल्या तर 60+ धावा होतील आणि ह्या 60+ धावा करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला कंबर कसावी लागेल. जरूर विनायक झेंडे सारखा एक अष्टपैलू खेळाडू या टीम कडे आहे आणि त्यामुळेच या धावा कराव्या लागतील. शेवटचं षटक आहे. सुनील पाटील नाना ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला आणि मातबर खेळाडू आहे आणि
त्याचं प्रचिती आपल्याला पाहायला मिळाली अनेक स्पर्धेमध्ये आणि आता मात्र अटॅक करावा लागेल. शेवटचे षटक आहे गोलंदाजी ट्रॅकवर. कुठला गोलंदाज वापरला जाईल? सचिन जाधव, आणखीन एक मानेवाडीचा खेळाडू सचिन जाधव. म्हणजे मानेवाडीचे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचं षटक आहे 39 धावा, 3 गडी बाद. एमबी टायगर्स बॅटिंग करत असताना एसडी लायन्स वर्सेस एमबी टायगर्स असा मुकाबला आजच्या दिवसातला 3रा सामना मैदानामध्ये रंगत असताना पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा. बॅटची एज फाइनली ग्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर 40 धावा. आज 4 समालोचक तुम्हाला ऐकायला मिळतील कारण की निलेश मर्डेकर सर असतील, प्रवीण महाराज मंडुसकर सर असतील, त्याचबरोबर राहुल शिरसाट सर असतील आणि सुनील लांबूर सर असतील. या 4 ऑफिशियल समालोचकांना तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायला मिळतील आणि 4ही समालोचकाने भरपूर चांगलं काम सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केलंय. अनेक स्पर्धा गाजवल्यात. अखूट टप्प्याचा बॉल खूप चांगला बॉल, अगदी परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल स्किड झाला, थेट यशरेषेकडे जातोय. डॉट बॉलची सांगता होतीये. सुमित प्रयत्न करत असताना चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुमितच्या माध्यमातून सुरू आहे. आपल्या टीमसाठी 5 बॉल मध्ये 12 धावांचं योगदान दिलंय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहिलाय. चेंज ऑफ पेसला रीड केलाय, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमितच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग षटकार. सेहेचाळीस धावा धावफल करावं लागलेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा करावा लागतील. 50+ धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. या 3 बॉल मध्ये कमीत कमी 2 मोठे हिट करावे लागतील. सुमित नानावर मोठी जबाबदारी आहे. लवकर विकेट पडली त्यामुळे टीम अडचणीमध्ये आली होती. वेगवान चेंडू हुक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा येथे कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. काही बॉल डॉट जरूर गेली पण तरी देखील स्कोर बोर्ड जर पाहिलं तर 48 आकड्यावर जाऊन पोहोचल्या. 48 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवर मोठे हिट अपेक्षित असेल एमबी टायगर्स टीमला. टॉस हरल्यानंतर बॅटिंग साठी उतरली. एसडी लायन्स मागचं षटक वगळता सगळ्याच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 19 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा पाहायला मिळाल्या. पण या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केले गोलंदाजाने. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि अप्रतिम झेल पकडलाय. आणखीन एक मानेवाडीचा खेळाडू सचिन मानेच्या माध्यमातून पकडला जातोय झेल आणि सुमितचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. मधून 8 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान आलं. एक स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली बॅटिंग सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 48 आकड्यावर 48 धावा दाखल करलेली. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय मनोज. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक अखेरचं. या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर सचिनने फक्त 5 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केले. स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल मनोज सेकंडवर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना टॉप एज लागलाय. गोलंदाज त्या खाली आहे. कॅच झाली ड्रॉप आणि
एक धाव जरूर झाली आहे, दुसरी धाव घेत असताना नाना मात्र बाद होत असताना पाहायला मिळतील। अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेस संपलाय। टीमची धावसंख्या 49 आकड्यावर जाऊन पोहोचली आणि 50 धावांचं टार्गेट उभं केलंय। बघा आपण मॅच समरी पाहू शकाल, इनिंग समरी पाहू शकाल। शैलेश हा मात्र 3 बॉल मध्ये 8 धावा करू शकला। विजयने जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये 5 धावा केल्या। सुनील नाना हा शेवटच्या बॉलवर बाद झाला, 9 बॉल मध्ये 12 धावा, बरेच डॉट बॉल खेळले गेले। अजय मात्र अपयशी ठरला। त्यानंतर सुमितने धुवाधार बॅटिंग केली, 8 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान दिलं। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला देखील मिळाली या मॅच मध्ये। आपण जर पाहिलं तर विनायक झेंडेचं पहिलं षटक 10 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केले। सागरच्या गोलंदाजी जर पाहिले तर 9 धावा खर्च केल्या आणि गणेशचं एक्सपेन्सिव्ह षटक ठरलं होतं, 20 धावा खर्च केल्या आणि सचिनने अखेरच्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या। 49 धावा धावफलकावर लागलेत आणि 50 धावांचं टार्गेट उभं केलंय। चला या प्रीमियर लीगच्या दरम्यान जी मला संधी दिली आणि संदीप पाटील बबलू यांच्या आग्रहाला निमंत्रणाला मान देऊन या स्पर्धेसाठी मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल संदीप पाटील बबलू आणि संपूर्ण 32 शेळा क्रिकेट असोसिएशनचे मी आभारी मानतोय। कारण ही असोसिएशन देखील माझीच असोसिएशन आहे आणि त्यामुळेच एक मॅच का होईना समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचाच आभार मानतोय। आणि या स्पर्धेतून माझा प्रवास संपलाय, त्यामुळेच जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, धन्यवाद। यांचा एक शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भवानी एक विशेष आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातोय। रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन विघ्नेश मडवी सरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय। विघ्नेश सर आपण आलात, आपल्या गोड वाणीने प्रेक्षकांची मन जिंकलीत, या स्पर्धेमध्ये आपण समालोचन केलं आणि आपल्या उपस्थितीबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय। तर मॅचला होईल सुरुवात आणि सेकंड इनिंगला होते सुरुवात। एक रंगतदार मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते। 50 धावांचं लक्ष येणाऱ्या 24 बॉल मध्ये सलामीची जोडी विनायक झेंडे ॲज अ आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर सचिन माने ही जोडी तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल विनायक साठी फटका बेमिसाल, झेलची संधी होती की काय, परंतु पंचांचा इशारा येतोय। वाईट इशलॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे विनायक झेंडे नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये वर्चस्वामध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक चौकार।
लायन्स त्यांच्या अगेन्स्ट MV टायगर्स अशी एक बिग फाईट आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष थोडंसं दूर आहे, 50 धावांचं लक्ष. आतापर्यंत 4 धावा आल्यात पहिल्या बॉलवर. येणाऱ्या 23 बॉलमध्ये अजूनही 46 धावा. तर चला नेक्स्ट मॅच नागभूमी स्पोर्ट्स आणि साई दत्त वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या बॉलवर नो बॉलचा इशारा तर जरूर आलाय. लॉंग लेगला डीप मध्ये फिल्डर थोडासा फंबल झाला. सेकंड मोमेंटला त्याने बॉल जज केला. फक्त एकच धाव ऍड होईल. 1+1 टोटल 2 रन ऍड होतील आणि फ्रीची संधी सचिन मानेला मात्र जरूर मिळेल. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी सचिन माने यांची देखील आपण पाहिली. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी बत्तीस शिरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच रबर बॉल क्रिकेटचं ग्लॅमर देखील वाढवत असताना बत्तीस शिरा तालुक्याचं फ्रीडचा बॉल एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि चौथी रन घेत असताना काय घडलं जाईल. 4 धावा पळून काढल्यात. वॉटर रनिंग लाजवाब. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. हा स्ट्रोक खेळला. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला होता परंतु जजमेंट त्याचं चुकलं. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या लगत त्याचं राहिलं. बॉल त्याने आतमध्ये ढकलला सीमारेषेच्या आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. 4 धावा भरपूर वेगाने पळून काढल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन सचिन माने. सचिनचा हा बॉल लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. सचिन माने इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. जे अध्यक्ष आहेत महाडिक युवा शक्ती मंदुरचे त्यांचं देखील आम्ही
32 शिराळा रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज जरूर कौतुक करावं लागेल 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचं, कारण विविध उपक्रमासह क्रिकेटवर असलेलं प्रेम, टेनिस बॉल क्रिकेट अंगमात देखील मोठमोठ्या स्पर्धा, त्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील तोच जल्लोष त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण प्रत्येक तरुणाला एकत्रित करण्याचं काम आदरणीय संदीपदादा पाटील, बबलूदादा यांच्या माध्यमातून झालं आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला एकत्रित करून दाखवलं. याच योद्ध्याने एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. चांगली फिल्डिंग, तत्पूर्वी एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 25 रन, येणारी 16 बॉल आणि आता मात्र 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्टेप आउट करून समोरच्या दिशेने उडवलाय सचिन मानेच्या बॅट मधून येतोय हा फ्लाइट एट सिक्सर. कॅप्टन आपण टॉस साठी आमच्यापर्यंत नागभूमी स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळ मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. व्यासपीठावर टॉस केला जाईल. पुन्हा एकदा आणखीन एक बिग 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 हिट केलाय लॉंग अँड हाय. सचिन माने नावाचं वादळ मैदानाच्या चौफेरीन गुंगावत असताना अफलातून बॅटिंग, प्रेक्षकांची मन जिंकलीत या बॅट्समनने. सध्याच्या घडीला सामन्याचं चित्र बदलून देणारी बॅटिंग, एक नवा ट्विस्ट आलाय. 14 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. वैयक्तिक 8 बॉल आतापर्यंत पेस केलेत आणि 29 रनवर ते खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला लॉंगलेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 38. 38 रन, शेवटचे 13 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. विनायक झेंडे देखील थांबणार नाही. त्याच्या बॅट मधून देखील येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. कालच्या दिवसापासून फक्त षटकारांची परिभाषा बोलली या बॅट्समनने आणि सामन्याचे चित्र बदललं. 12 बॉल आणि 6 रनची गरज. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 6 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी HD लायन्स या टीमसाठी. या बॉलवर भिरकावून दिलाय विजयी षटकार आणि हा सामना जिंकलाय HD लायन्स या टीमने. या सलामीवीर जोडीने सलामी विजयाची दिली या मॅच मध्ये. मेगा स्क्रीनवर आपण पाहताय सचिन माने यांना 10 बॉल पेस केले, नॉट आउट. 36 रनची बेधडक इनिंग, 1 चौकार, 5 षटकार, 307 स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चांगली पार्टनरशिप. 50 रनची 14 बॉल मध्ये अवघ्या 50 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या जोडीसाठी. तर चला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या